हॅलो एव्हरीवन, प्रताप पाटील अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत. सो टुडेज वी आर नाव डिस्कस हिअर रिमेनिंग पार्ट ऑफ द थर्ड चॅप्टर 6th स्टँडर्ड डायव्हर्सिटी इन लिव्हिंग थिंग अँड देअर क्लासिफिकेशन. सजीवांच्या मधील विविधता आणि वर्गीकरण या धड्याचा राहिलेला भाग आपण या दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर या ठिकाणी प्लांट दॅट बिअर फ्लावर्स आर कॉल्ड अ फ्लॉवरिंग प्लांट्स. Plant that bears flowers are called flowering plants, and while the plants that never bear flowers are called non-flowering plant. म्हणजे ज्या वनस्पतींना फुले येतात, ज्या वनस्पतींना फुले असतात येतात त्यांना सपुष्प वनस्पती म्हटलं जातं म्हणतात, आणि ज्या वनस्पतींना कधीच फुले येत नाहीत त्यांना अपुष्प. या ठिकाणी फ्लॉवरिंग प्लांट म्हणजे सपुष्प वनस्पती अँड नॉन फ्लॉवरिंग प्लांट म्हणजे अपुष्प वनस्पती. आता अपुष्प वनस्पतींना मूळ, खोड, पाने असे अवयव असतातच असे नाही, निश्चित असं सांगता येत नाही. नॉन फ्लॉवरिंग प्लांट्स मे नॉट हॅव ऑर्गन लाईक रूट, स्टेम, लीव्स. देन हिअर नेक्स्ट पॉईंट इज यूज युअर ब्रेन पॉवर. देन अगेन इज द कॅन यू टेल टू विच पार्ट ऑफ द प्लांट आर बटरफ्लाईज अँड इन्सेक्ट अट्रॅक्टेड. वनस्पतीच्या कोणत्या भागाकडे फुलपाखरे व इतर कीटक आकर्षले जातात. जर त्याचं जे फूल असतं, फ्लावर्स म्हणतो आपण, एखाद्या वनस्पतीचं रंगीतदार असं एखादं फूल असेल तर त्याच्याकडे ते काय केले जातात, अट्रॅक्ट झालेले आपल्याला दिसून येतात. तर देन यूज युअर ब्रेन पॉवर. व्हॉट आर द टाइप्स ऑफ प्लांट आर टेडस्टूल्स अँड मशरूम. म्हणजे भूछत्र व अळंबी ही कोणत्या प्रकारची वनस्पती आहे. तर या ठिकाणी टोडस्टूल्स अँड मशरूम्स आर एक्झाम्पल ऑफ फंगी. ही बुरशी या ह्याच्यामध्ये मोडली जातात, बुरशीमध्ये मोडली जातात हे दोन वनस्पती. अकॉर्डिंग टू ओल्ड सिस्टम क्लासिफिकेशन, फंगी वेअर इन्क्लुडेड अंडर किंगडम प्लांटी और किंगडम प्लांट्स, बट सिन्स दे आर नॉट ॲटोट्रॉपिक. या ठिकाणी हे दोन वनस्पती किंगडम प्लांट याच्यामध्ये मोडतात, पण हे ॲटोट्रॉपिक नाही आहेत. ॲटोट्रॉपिक म्हणजे स्वयंपोषी नाहीत. ते कॅनॉट बी इन्क्लुडेड अंडर द प्लांट्स, आणि त्यामुळं वनस्पतींच्यामध्ये त्यांचा समावेश होऊ शकत नाही. दे आर डिकम्पोजर्स अँड हेन्स हॅव सॅप्रोफॅटिक मोड ऑफ न्यूट्रिशन. ते विघटक म्हणून काम करतात आणि सॅप्रोफॅटिक मोड ऑफ कुजलेल्या इतर पदार्थांच्यावरती त्यांचं जीवन अवलंबून असतं. देन नेक्स्ट इज द व्हॉट टाईप्स ऑफ प्लांट इज द फिग. उंबर ही कोणती प्रकारची वनस्पती आहे. तर ह्या ठिकाणी किंवा अंजीर म्हणू शकतो आपण त्याला. फिग इज अ ह्यूज ट्री, इट ब्रांचेस स्प्रेड मेकिंग अ कॅनोपी. हे एक मोठ्या आकाराचं झुडूप असतं, 3 ते 10 मीटर उंच हे वाढतं. आणि या ठिकाणी नेक्स्ट क्वेश्चन, डू फर्न्स, अल्गे, मनी प्लांट बिअर फ्लावर्स. नेचे, शेवाळ, मनी प्लांट या वनस्पतींना फुले असतात का. तर ह्याचं उत्तर असणार आहे नाही, दे डू नॉट प्रोड्यूस फ्लावर्स. तर फर्न्स, अल्गे, मनी प्लांट आर नॉन फ्लॉवरिंग प्लांट्स, दे डू नॉट बिअर फ्लावर्स. ते कशामध्ये मोडले जातात, तर अपुष्प वनस्पती यामध्ये मोडतात आणि म्हणून त्यांना फुले येत नाहीत. देन डू यू नो द वर्ल्ड लार्जेस्ट फ्लावर इज फाउंड इन द इंडोनेशिया. द डायमीटर ऑफ द फ्लावर ऑफ द प्लांट राप्लेशिया अर्नोल्डी वनस्पतींच्या फुलाचा व्यास हा सुमारे 1 मीटर असतो. द वर्ल्ड लार्जेस्ट फ्लावर इज फाउंड इन इंडोनेशिया. द डायमीटर ऑफ द फ्लावर ऑफ द प्लांट राप्लेशिया अर्नोल्डी is about 1 meter. The world's smallest flower is the plant called Wolffia. या वनस्पती called Wolffia or duckweed. Its diameter is as small as 0.5 millimeter. तर जगात सर्वात मोठे फूल इंडोनेशियामध्ये आढळतं. राप्लेशिया अर्नोल्डी वनस्पतींच्या फुलाचा व्यास हा सुमारे 1 मीटर असतो. या उलट जगातील सर्वात लहान फूल हे वुल्फिया या वनस्पतीचे असून त्याचा व्यास 0.5 मिलीमीटर एवढा आहे. तर ह्या ठिकाणी दोघांचे उदाहरण चित्रामध्ये आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात. देन
Next is the we see the different plants growing in a different place around us. Plant can be classified according to their habitat or the place where they grow. Land, water, marshy areas, desert and even a big tree are the various habitats of plant. आता या ठिकाणी आपल्या सभोवताली विविध ठिकाणी विविध प्रकारच्या वनस्पती वाढलेल्या दिसून येतात. वनस्पतींचे त्यांच्या अधिवासानुसार वर्गीकरण केलं जातं. जमीन, पाणी, दलदलीचा भाग, वाळवंट, एखादा मोठा वृक्ष हे या वनस्पतींचे वेगवेगळे अधिवास असू शकतात. काही वनस्पती जमिनीवरच असतात, काही पाण्यामध्ये वाढतात, काही दलदलीच्या ठिकाणी वाढतात, तर काही वाळवंटासारख्या उष्ण प्रदेशामध्ये वाढतात. एखादा मोठा वृक्ष हे वनस्पतीचे वेगवेगळे अधिवास असू शकतात. जर एखादा मोठा वृक्ष असेल तर त्याच्यावरती अवलंबून असणारे अनेक अधिवास असणारे या ठिकाणी वनस्पती आपल्याला पाहायला मिळतात. तर या ठिकाणी पाण्यामध्ये काही वनस्पती तरंगताना दिसतात, काही पाण्याच्या आत आहेत, काही पाण्याच्या बाहेर दिसतात. तर हे काय आहेत, वनस्पतींचे प्रकार आहेत. देन डायव्हर्सिटी अँड क्लासिफिकेशन इन ॲनिमल्स. प्राण्यांमधील विविधता आणि वर्गीकरण. Different animals have developed different shapes to survive in the environment. There is a great variety in the body structure of animal too. The amoeba that cannot be seen with our eyes, the huge elephant, the small snail, the fish that swim in water, a kite that flies high in the sky, butterflies that flit around flower, a house lizard that crawl on a wall, are all animals. Each has different characteristics. पर्यावरणात टिकून राहण्यासाठी निरनिराळ्या प्राण्यांची निरनिराळे आकार धारण केलेले आपल्याला दिसून येतात. वनस्पतीप्रमाणे प्राण्यांच्या मध्येही शरीररचनेत विविधता आढळून येतं. डोळ्यांना न दिसणारा अमिबा, त्याला आपण सूक्ष्मदर्शिकेच्या सहाय्याने पाहू शकतो, उघड्या डोळ्यांनी पाहू शकत नाही. आकाराने मोठा असलेला हत्ती, लहान गोगलगाय, पाण्यात पोहणारा मासा, आकाशात उंच उडणारी घार, फुलाभोवती वावरणारी फुलपाखरे व इतर कीटक, भिंतीवर सरपटणारी पाल, हे सर्व प्राणी आहेत. प्रत्येकाची वेगवेगळी वैशिष्ट्ये आहेत, त्यांची रचना वेगवेगळी आहे, जगण्याची क्रिया त्यांच्या वेगवेगळ्या असतात आहेत. तर ॲनिमल्स हॅव बॉडी पार्ट्स लाईक हेड, नेक, अ टोर्सो, अ टेल अँड लिम्स फॉर मुवमेंट. प्राण्यांना डोके, मान, धड, शेपूट व हालचालीसाठी हात, पाय असे अवयव असतात. शरीरातील विविध क्रिया करण्यासाठी विविध इंद्रिय संस्था असतात. या बाबतीत देखील प्राण्यामध्ये विविधता दिसून येते. दे हॅव व्हेरियस ऑर्गन सिस्टीम विच कॅरी ऑन व्हेरियस फंक्शन इनसाइड देअर बॉडी. इन द रिस्पेक्ट टू देअर इज अ लॉट ऑफ डायव्हर्सिटी इन ॲनिमल्स. तर ज्या काही जगण्याच्या क्रिया असतात, चयापचय क्रिया, सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत ज्या क्रिया असतात त्या घडून येण्यासाठी त्यांच्या शरीरामध्ये विविध अवयव संस्था असतात आणि त्यांच्यामध्ये देखील आपल्याला विविधता पाहायला मिळते. सो कॅन यू टेल व्हॉट आर द डिफरन्स इन द बॉडी स्ट्रक्चर ऑफ ॲनिमल्स लाईक स्नेक, अ लिझार्ड, अ टायगर, अ फिश, अँड ईगल, अ हेन, क्रॅब, हाऊसफ्लाय, अँड अर्थवर्म, क्रोकोडाईल अँड अ ग्रासहॉपर. तर यामध्ये साप, सरडा, वाघ, मासा, गरुड, कोंबडी, खेकडा, माशी, गांडूळ, मगर, टोळ या प्राण्यांच्या शरीर रचनेमध्ये काय फरक आहे. तर याच्यामध्ये आपल्याला दे आर डिफरंट फ्रॉम देअर साईज, देअर ऑल्सो हॅबिटॅट, त्यांचा अधिवास वेगळा असतो, त्यांचा आकार वेगळा असतो, अन्न खाण्याची क्रिया त्यांची वेगवेगळी आहे. वी सॉ अ व्हरायटी इन ॲनिमल्स विथ रिस्पेक्ट टू देअर फूड ॲज वेल ॲज since animals depend on other for their food. They are found in a place where food is available. प्राण्यामध्येही अन्नासंदर्भात विविधता दिसून येते. प्राणी हे अन्नासाठी इतरांवरती अवलंबून असतात. आपलं अन्न ज्या ठिकाणी उपलब्ध होईल अशा ठिकाणी प्राणी आढळतात. प्राण्यांच्या अन्न मिळवण्याच्या व अन्न ग्रहणाच्या पद्धतीसुद्धा वेगवेगळ्या आहेत. त्यामुळे देखील त्यांच्या शरीर रचनेमध्ये आपल्याला या ठिकाणी फरक दिसून येतो. त्यानंतर पुढच्या ह्याच्यामध्ये पहा, विविध प्राण्यांची चित्र या पुस्तकामध्ये दिलेले आहेत. त्याचं निरीक्षण सर्व विद्यार्थ्यांनी करायचं आहे. ट्राय दिस ॲक्टिव्हिटी. ऑब्झर्व द ॲनिमल्स इन युअर सराउंडिंग. मेक अ लिस्ट ऑफ देअर नेम्स. कम्प्लीट द फॉलोइंग टेबल ऑन द बेसिस ऑफ द इन्फॉर्मेशन ऑब्टेन अँड डिस्कस इट इन द क्लास.
तर तुमच्या सभोवतालच्या आढळणाऱ्या प्राण्यांचे निरीक्षण करा. यादी करून मिळवलेल्या माहितीच्या आधारे खालील दिलेला तक्ता हा तुम्ही वहीमध्ये पूर्ण करायचा आहे. नेम ऑफ द ॲनिमल म्हणजे प्राण्याचं नाव. व्हॉट इज देअर फूड, हाऊ डू दे इट इट, अन्न कोणते, अन्न कसे खातात, व्हेअर डू दे लिव्ह, कुठे राहतात, द स्पेशल फीचर दॅट यू फाउंड, तुम्हाला त्यांच्यामध्ये दिसलेलं एखादं वैशिष्ट्य हे तुम्ही त्या ठिकाणी मेन्शन करायचं आहे. यू विल नॉट सी ऑल ॲनिमल्स इन युअर सराउंडिंग, व्हाय इज इट सो, विच आर द other animal that you know of but have not seen, collect information about them using about table, take the website like. तुमच्या सभोवताली सर्वच प्राणी आढळत नाहीत असे का? तुम्हाला न आढळलेल्या परंतु तुम्हाला माहीत आहेत ज्यांची नावे तुम्ही ऐकली आहेत असे इतर प्राणी कोणते, त्यांच्या संदर्भात वरील तक्त्याप्रमाणे देखील माहिती गोळा करायला काही हरकत नाही. त्यासाठी दिलेल्या वेबसाईटचा आधार घेऊन तुम्ही ह्या वेबसाईटवरती जाऊन त्या वेबसाईट ओपन करायच्या आहेत. गुगल सर्च इंजिनवरती तुम्ही www.earthlife.net असं जर टाईप केलं तर तुम्हाला अनेक माहिती त्या ठिकाणी उपलब्ध होईल आणि त्यानुसार तक्त्याप्रमाणे ती माहिती तयार करायची आहे. Then take a drop of water from puddle and place it on a glass slide. Observe it under microscope. What do you see? When a drop of water from a puddle is seen under a microscope, innumerable microbes can be seen moving about in it. You will see the continuously moving amoeba. The paramecium is also unicellular animal like amoeba. तर ह्या ठिकाणी डबकं, एखादं पावसाळ्यामध्ये साठलेलं एखादा खड्डा असेल त्यामध्ये साठलेलं जे पाणी आहे त्या डबक्यातील पाण्याचा एक थेंब तुम्ही काचपट्टीवरती घ्यायचा आहे आणि सूक्ष्मदर्शिकेच्या खाली त्या काचपट्टीवरती घेतलेला जो थेंब आहे त्या थेंबाचं निरीक्षण करायचं. पाण्याच्या डबक्यावरील पाण्याचा थेंब सूक्ष्मदर्शकाखाली पाहिला की त्यामध्ये हालचाल करणारे असंख्य सूक्ष्मजीव दिसतील. सतत हालचाल करणारा अमिबा दिसेल. तर अमिबाप्रमाणे पॅरामोसियम हा सुद्धा एकपेशीय प्राणी आहे. तर हे पाण्यामध्ये आढळणारे एकपेशीय सजीव आहेत. त्यामध्ये अमिबा, पॅरामोसियमचे चित्र लगत दिले आहे. घोडा, अस्वल, कासव इतर प्राणी मात्र हे बहुपेशीय आहेत. अ हॉर्स, अ बियर, अ टॉर्टाईज आर मल्टीसेल्युलर ॲनिमल. त्यांच्या शरीरामध्ये अनेक पेशी असतात का, तर त्यांच्या शरीरामध्ये अवयव संस्था भिन्न असतात, वेगवेगळ्या असतात. त्यामध्ये काम करणारे ऑर्गन्स, अवयव देखील भिन्न असतात. त्यांच्यामध्ये असणारे अनेक पेशीपासून ते अवयव बनलेले असतात. खरं तर पेशींच्यापासून ऊती बनतात, ऊतींच्यापासून अवयव बनतात आणि अवयवपासून अवयव संस्था बनत असते. म्हणून अ हॉर्स, अ बियर, अ टॉर्टाईज आर मल्टीसेल्युलर ॲनिमल. व्हॉट इज द चेन ऑफ बोन इन द सेंटर ऑफ अवर बॅक कॉल्ड. आपल्या पाठीच्या मध्यावर जी हाडांची माळ जाते तिला काय म्हणतात? पाठीचा कणा असलेला व नसलेल्या प्राण्यांचे पृष्ठवंशीय व अपृष्ठवंशीय असे दोन गट पडतात. आता या ठिकाणी ॲनिमल्स विथ अ व्हर्टिब्रल कॉलम अँड दोज विदाउट इट फॉर्म टू ग्रुप्स नोन ॲज द व्हर्टिब्रेट्स अँड इनव्हर्टिब्रेट्स. तर ह्या ठिकाणी पाठीचा कणा असलेले त्यांना आपण व्हर्टिब्रेट्स म्हणतो, म्हणजे पृष्ठवंशीय, आणि ज्यांना पाठीचा कणा नसतो त्यांना आपण इनव्हर्टिब्रेट्स म्हणजे अपृष्ठवंशीय प्राणी असं म्हटलं जातं. Then snake, birds, fish and kangaroo as also humans are vertebrate animals. Animals such as snail, cockroach, earthworm do not have a vertebral column and therefore they are invertebrate animals. तर ह्या ठिकाणी आपल्याला काही उदाहरणं दिलेत बघा पुस्तकामध्ये. यामध्ये साप असेल, मानव असेल, पक्षी, मासा, कांगारू हे पृष्ठवंशीय प्राणी आहेत. गोगलगाय, झुरळ, गांडूळ अशा प्राण्यांना पाठीचा कणा नसल्याने ते अपृष्ठवंशीय प्राणी आहेत. तर आपण जर आपला पाठीचा कणा पाहिला तर तो असा काय आहे, सरळ स्ट्रेट आहे आणि या ठिकाणी त्यामुळे आपल्याला शरीराचा पूर्ण आधार त्या ठिकाणी दिला गेलेला आहे. स्नेक, बर्ड, फिश अँड कांगारू ॲज ऑल्सो ह्युमन आर व्हर्टिब्रेट ॲनिमल्स. ॲनिमल्स सच ॲज स्नेल, कॉकरोचेस, अर्थवर्म डू नॉट हॅव vertebral column and therefore they are invertebrate animals. Name some animals which lay eggs and other which gives birth to their young ones. तर या ठिकाणी अंडी घालणारे, पिलांना जन्म देणारे प्राणी कोणकोणते आहेत या ठिकाणी हे आपण सांगायचं. या ठिकाणी
स्वतःसारखा दुसरा जीव निर्माण करणे म्हणजे पुनरुत्पादन हे आपण शिकलो आहोत. या ठिकाणी वी हॅव लर्न दॅट प्रोड्युसिंग अनादर लिव्हिंग थिंग लाईक वन सेल्फ इज कॉल्ड अ रिप्रोडक्शन. तर स्वतःसारखा दुसरा सजीव निर्माण करणं याला पुनरुत्पादन आपण मागील पाठामध्ये शिकलेलं आहे. तर कोंबडी अंडी घालते व ती उबवते आणि त्यातून छोटी छोटी पिलं बाहेर येतात जन्माला. काही दिवसानंतर त्यातून पिले बाहेर येतात. गाय वासराला जन्म देते. गायीच्या वासराची वाढ गायीच्या शरीरातच होते आणि या प्रजननाच्या प्रकारानुसार प्राण्यांचं 2 प्रकार पडतात. एक आहे अंडज व दुसरा आहे जरायुज. असं हे 2 प्रकारचे आहेत. म्हणजे ज्या ठिकाणी अंडी घातली जातात, ती उबवली जातात, त्या प्राण्यांना आपण अंडज म्हणतो आणि शरीराच्या आत ज्यांना वाढवून जन्माला घातलं जातं अशा प्राण्यांना जरायुज म्हटलं जातं. अकॉर्डिंग टू द मोड ऑफ रिप्रोडक्शन animals are classified into 2 types, namely oviparous animal which lay eggs and viviparous animal which give birth to the young ones. viviparous animals म्हणजे जरायुज हे काय करतात, जन्माला घालतात आणि ओव्हिपॅरस हे काय करतात, अंडी घालून उभवून मग त्यातून जन्म होतो. Where are the animals, namely a horse, a bear, tortoise, an alligator, a fish, a deer and a frog to be found. तर या ठिकाणी आपल्याला घोडा, अस्वल, कासव, सुसर, मासा, हरिण, बेडूक हे प्राणी कोठे आढळतात तर असं विचारलेलं आहे. आणि ह्या प्रश्नाचं हे ज्या त्या ठिकाणी काय होतात आढळून येत असतात. याच्यामध्ये हॉर्स, अ बियर अँड अ डिअर आर टेरेस्ट्रियल ॲनिमल, हे भूचर प्राणी आहेत. आउट ऑफ दिस हॉर्स इज अ डोमेस्टिक ॲनिमल, यामध्ये घोडा हा पाळीव प्राणी आहे. बियर अँड डिअर आर वाईल्ड ॲनिमल. अस्वल आणि या ठिकाणी हरिण ही जी काय आहे रानटी प्राणी म्हणतो आपण त्यांना. फिश इज अ कम्प्लिटली ॲक्वॅटिक ॲनिमल, मासा हा पूर्णपणे जलचर प्राणी आहे. इट कॅनॉट बी सर्वाईव्ह आउट ऑफ द वॉटर, पाण्याशिवाय ते जगू शकत नाही. फ्रॉग इज ॲन ॲम्फिबियन, बेडूक हा कोण आहे, उभयचर प्राणी आहे, म्हणजे तो जमिनीवरती पण राहू शकतो आणि पाण्यामध्ये. इट कॅन स्टे बोथ इन वॉटर ॲज वेल ॲज ऑन लँड. इट कॅन ब्रीथ इन वॉटर विथ द हेल्प ऑफ द स्किन, जमिनीवरती पाण्यामध्ये असताना त्वचेच्या सहाय्यानं शोषण केलं जातं आणि जेव्हा ते जमिनीवरती राहतात तेव्हा त्यांना फुफ्फुसेद्वारे त्यांचं शोषण केलं जातं. ॲलिगेटर अँड टॉर्टाईज कॅन स्विम इन वॉटर अँड ऑल्सो क्रॉल ऑन लँड. तर ह्या ठिकाणी कासव आहे, हे कासव या ठिकाणी काय करतं तर जमिनीवरती क्रॉल केलेलं आपल्याला दिसून येतं किंवा सुसर म्हणतो आपण त्याला, ॲलिगेटर म्हणजे. देन क्रॉल ऑन लँड बट दे कॅनॉट ब्रीथ इनसाइड द वॉटर, पण ते पाण्याच्या आत शोषण करू शकत नाहीत. देन अकॉर्डिंग टू द हॅबिटॅट ॲनिमल्स आर युजली क्लासिफाईड इन टू टेरेस्ट्रियल अँड ॲक्वॅटिक ॲनिमल्स. प्राण्यांच्या राहण्याच्या ठिकाणावरून त्यांचं भूचर आणि जलचर असं सर्वसाधारणपणे वर्गीकरण केलं जातं. परंतु बेडूक, सॅलमँडर, टोड हे प्राणी जमीन व पाणी या दोन्ही ठिकाणी राहतात, म्हणून त्यांना उभयचर म्हटलं जातं. या ठिकाणी पहा, हाऊएव्हर ॲनिमल्स लाईक फ्रॉग, सॅलमँडर, टोड live in a both place, namely land and water. Therefore, they are called a amphibious animal. A kite, an eagle, a crow, a butterfly, a honeybee all fly in the air. Through they live in a different places. These animals are said to be have an aerial mode of life. घार, गरुड, कावळा, फुलपाखरे, मधमाशी हे विविध ठिकाणी राहत असलेले तरी हवेमध्ये संचार करतात, म्हणून त्यांना या ठिकाणी खेचर असं म्हटलं जातं. तर त्यानंतर नेक्स्ट इज द यूज ऑफ ब्रेन पॉवर. व्हॉट आर द डिफरंट क्रायटेरिया यूज टू क्लासिफाय ॲनिमल्स. तर या ठिकाणी काय केलेलं आहे पहा, तर वनस्पतींचं वर्गीकरणाचं जे प्रकार आहे ते कशाच्या आधारे केलं जातं. तर ह्याच्यामध्ये ॲक्वॅटिक, ॲम्फिबियन, टेरेस्ट्रियल, एरियल, जलचर आहेत का, उभयचर आहेत का, भूचर आहेत का, खेचर म्हणजे हवेमध्ये संचारित असणारे आहेत का. तर याच्यानुसार या वनस्पतींचं काय केलं जातं, वर्गीकरण केलं जातं. ऑलवेज रिमेंबर, या ठिकाणी नेहमी लक्षात ठेवा, इट इज इन द लिव्हिंग वर्ल्ड अ लॉट ऑफ डायव्हर्सिटी इज सीन बोथ इन ॲनिमल अँड प्लांट्स. एव्हरी प्लांट्स अँड ॲनिमल इन युनिक. वी शुड ऑल
मेक एफर्ट्स टू कन्झर्व दिस डायव्हर्सिटी इन द लिव्हिंग वर्ल्ड. सजीवसृष्टीतील वनस्पती व प्राण्यांमध्ये खूप मोठी विविधता आढळून येते. प्रत्येक वनस्पती आणि प्राणी वैशिष्ट्यपूर्ण आहे. सजीवसृष्टीतील विविधता जपण्याचा आपण सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे. व्हॉट वी लर्न हॅव, आपण काय शिकलो? प्लांट आर क्लासिफाईड ऑन द बेसिस ऑफ देअर हाईट अँड द शेप ऑफ स्टेम, पिरियड ऑफ लाईफ सायकल अँड हॅबिटॅट. वनस्पतींचे खोडाचे आकार व उंचीनुसार जीवनक्रम, कालावधीनुसार, अधिवासानुसार वर्गीकरण केलं जातं. ॲनिमल्स आर क्लासिफाईड ऑन द बेसिस ऑफ सेल स्ट्रक्चर, व्हर्टिब्रल कॉलम, मेथड ऑफ रिप्रोडक्शन अँड हॅबिट. तर प्राण्यांचं पेशी रचनेनुसार, पाठीच्या कण्यानुसार, पुनरुत्पादन पद्धती व अधिवासानुसार वर्गीकरण केलं जातं. धन्यवाद.